नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काठपदर साडीला सुंदर असा लुक देणारी डिझाईन बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, आपण साडी घेतली आणि आपल्याला प्रश्न पडतो की डिझाईन कशी करायची, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर बघा, आता इथे आपण ही डिझाईन बनवण्यासाठी इथे आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर इथे मी 10 इंच घेतलेली आहे. आता इथे पान गळ्याचा आकार टाकून घेतलेला आहे. आता तुम्हाला जसा छोटा मोठा गळा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गळा करू शकता. तर बघा, ह्या पद्धतीने मी एवढा गळा इथे करून घेतलेला आहे. आता इथे अस्तरवर आपण गळा मार्किंग करून कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा आणि तो सरळ ठेवून त्यावर आपल्याला कमरेच्या साईडने अगोदर शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गळ्याच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होतील आणि ब्लाऊज सुद्धा लवकर शिवून तयार होईल. इथे कमरपट्टी वेगळी लावण्याची गरज पडणार नाही. आता इथे गळ्याला शिलाई टाकण्या अगोदर आपल्याला इथे टाचपिन लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून शिलाई टाकायला सोपं जाईल, गळा इकडे तिकडे घसरणार नाही आणि गळ्याला फिनिशिंग सुद्धा छान येते. तर त्यासाठी इथे टाचपिन लावणंही खूप महत्वाचं आहे. तर बघा, इथे आपण एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपण इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. आता एक बाजूने आपलं अस्तर फिटिंग करून झालेलं आहे. आता लगेच आपल्याला इथे दुसऱ्याही बाजूने अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊज कट करताना आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गळ्याच्या मध्येही जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. बघा, इथे शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता कपडा कट करून झाल्यावर आपल्याला इथे टाचपिन काढून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे टाचपिन काढून घेतलेले आहे. तर आपल्याला आता या काठापासून आपल्याला एक पॅच तयार करून घ्यायचा आहे आणि तो पॅच ह्या ब्लाऊज पीसला लावून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, ब्लाऊजला दोन्ही साईडने काठ आला तर काठ आडवा न लावता आपण त्यापासून सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. तर बघा, इथे आता आपला गळा फिनिशिंग सहित तयार झालेला आहे. तर बघू शकता, आता इथे वरच्याही साईडने आपल्याला इथे जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला काठ घ्यायचा आहे आणि आपल्या गळ्याला जेवढा काठ लागणार आहे तेवढा काठ इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. गळ्याची मार्किंग करून आपल्याला त्यानुसारच इथे काठ कट करून घ्यायचा आहे. आता इथे गळ्याच्या मध्ये जेवढा एक्स्ट्राचा कपडा होता तो कपडा घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. तर बघा, गळ्याच्या मध्ये अस्तरचा जो कपडा आहे तो आपण इथे घेतलेला आहे आणि साईडने शिलाई मार्जिन एवढा कपडा सोडून आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता हा कपडा आपल्याला इथे उलट्या साईडने ठेवून त्यावरून एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला जो गळा कट केलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानुसार इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, जेवढा गळा आहे तेवढी बरोबर अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 इंचावर पुन्हा एकदा एक मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, इथे आपण दोन्ही साईडने मार्किंग करून इथे कट करून घेतलेला आहे. तर बघा, आपला सुंदर असा इथे पॅच तयार झालेला आहे. आता हाही उरलेला आहे, तर ह्यापासूनही आपण पाठीला एक पॅच बनवणार आहोत. तर तो सध्या इथे बाजूला ठेवून घेऊयात. मधला जो जॉईंट आहे तर तिथे आपण एक दाब शिलाई देऊन घेऊयात. तर बघा, त्यावरून आपण एक दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. आता आपण हा तयार केलेला गळा उलट्या साईडने ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपला हा काठापासून तयार केलेला पॅच इथे ठेवून घ्यायचा आहे आणि सेंटरला इथे आपण टाचपिन लावून घेऊयात, जेणेकरून जो सेंटर आहे तो इकडे तिकडे घसरणार नाही यासाठी. आणि जेथून आपला जॉईंट आहे तिथूनच आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर अगदी सावकाश गळ्याचा जसा आकार आहे तशी आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे.
कपड्याला कुठेही ओढाताण न करता आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता एक साइड आपली शिलाई टाकून झालेली आहे. लगेच दुसऱ्याही साइडने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, इथे मी पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण इथे पॅचही तयार केलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा ह्याच पद्धतीने टाकून तुम्ही पॅच तयार करू शकता. तर बघा, आता इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणंही महत्वाचं आहे. कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला इथे टाचपिन काढून घ्यायची आहे आणि सरळ साईडने आपल्याला इथे एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, शिलाई देताना कपडा कुठेही दुमडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर आपण आता इथे काय केलेलं आहे, एक साईडने आपण फोल्ड करून घेतलेला आहे, जेणेकरून कपड्याचे हे धागे दोरे निघणार नाहीत यासाठी. तर बघा, आता सरळ बाजूने आपल्याला ह्या पद्धतीने हा पॅच पलटवून घ्यायचा आहे आणि कडेकडेने इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही गोट टाकू शकता किंवा छोटीशी लेस सुद्धा टाकू शकता. तर मी हा ब्लाऊज अगोदरच भरीव असल्यामुळे इथे लेस कुठेही टाकलेली नाही आणि शिलाई टाकताना एकदम बारीक अशी शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून ह्या पॅचवर जास्त शिलाई दिसणार नाही यासाठी. तर बघा, हा पॅच आहे तो एकसारखाच आला पाहिजे. तर बघा, अगदी फिनिशिंग सहित आपण हा पॅच लावून घेतलेला आहे आणि बघा, गळ्याला सुंदर असा लुक सुद्धा आलेला आहे. तर बघू शकता. आता आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर आता इथे खालच्या साईडने आपल्याला एक पॅच लावून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा, कमरपट्टी लावण्यासाठी आपल्याला इथे 1.5 ते 2 इंचाची पट्टी लागणार आहे. तर ती आपण इथे एक साइड फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यावर शिलाई टाकून घेतलेली आहे. आता ही कमरपट्टी आपल्याला इथे पाठीच्या साईडने लावून घ्यायची आहे. ही कमरपट्टी लावताना एकसारखी शिलाई मार्जिन टाकून इथे ही कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपण ही पट्टी लावून घेतलेली आहे आणि त्यावरून आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि आता पूर्ण पट्टी मधल्या साईडने दुमडून घ्यायची आहे आणि त्यावरून एक शिलाई टाकून घ्यायची आहे. इथे तुम्ही कच्ची शिलाई टाकू शकता किंवा अशीच एक शिलाई टाकून ठेवू शकता. कच्ची शिलाई टाकली तर तिथे आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. आता मागच्या साईडचे आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, आपले हे फिनिशिंग सहित आपली ही पाठीची पट्टी लावून झालेली आहे. आता गळ्याच्या मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा उरलेला होता, तर त्यामध्ये आपण इथे हा पॅच तयार करून घेणार आहोत. आता एक्स्ट्राचा जो कपडा होता तो आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि एक साइडने आपल्याला इथे हा कपडा दुमडून घ्यायचा आहे. दुमडून घेताना आपल्याला एकसारखाच दुमडून घ्यायचा आहे, लहान मोठा दुमडून घ्यायचा नाही, जेणेकरून हा पॅचचा आकार बिघडेल यासाठी. आता दुसऱ्याही पॅचला त्याच पद्धतीने आपल्याला इथे एक शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, छोट्या काठापासून आणि अगदी कमी वेळामध्ये आपण सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे. तुम्हीही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला ही डिझाईन नक्कीच आवडेल आणि काठपदर साडीला सुंदर असा लुक देणारी ही डिझाईन आहे. आता खालच्याही साईडने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथे दोन्ही बाजूने शिलाई टाकून आपले दोन्ही पॅच तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता, अगदी कमी काठामध्ये आपण गळ्यालाही पॅच तयार केलेला आहे आणि गळ्याच्या मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा उरलेला होता त्यामध्येच आपण एक कमरेच्या साईडने ही पॅच तयार करून लावलेला आहे. आता इथे आपल्याला मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर खाली अर्धा इंच आणि वर निमुळता असा इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. दोन्ही टक्स एकसारखेच टाकून घ्यायचे आहेत. टक्स टाकताना खाली वर होणार नाहीत याचीही काळजी घ्यायची आहे. आता इथे सेंटर मध्ये मार्किंग करून घेतलेले आहे. आपल्याला तिथूनच हा पॅच लावून घ्यायचा आहे.
तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण हा पॅच लावून घेतलेला आहे आणि लगेच वरच्या साईडने आपल्याला अगदी बारीक अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. आता लगेच इथे दुसराही पॅच ठेवून घ्यायचा आहे आणि त्या पॅच वरून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि हा पॅच सेंटर मधूनच आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. तर बघा अगोदर इथे आपण कमरेच्या साईडने शिलाई टाकून घेऊयात आणि त्यानंतर आपण इथे वरच्या बाजूने शिलाई टाकून घेऊयात आणि बघू शकता मैत्रिणींनो, अगदी आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण 250 ते 300 रुपयाची डिझाईन बनवलेली आहे आणि बघा ह्या डिझाईनमुळे ब्लाऊजला सुद्धा सुंदर असा लुक आलेला आहे. आपण आडवा जर काट लावला असेल तर एवढा सुंदर दिसला नसता. तर बघा आपण ह्याच काठापासून सुंदर असा डिझाईन तयार केलेली आहे. आता इथे आपण नॉट लावून घेऊया. तर त्यासाठी आपण इथे लटकन तयार करून घेऊया. तर इथे कपड्याचेच आपण लटकन तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे कपडा आपण घेतलेला आहे आणि हा चौकोनी आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि कडेचे जे धागे दोरे आहेत ते आपण कट करून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला 2-2 लटकन लावून टाकायचे आहे. तर त्यासाठी आपण 2-2 इथे चौकोन घेतलेले आहेत. 2-2 4 असे इथे चौकोन घेतलेले आहेत आणि हा त्रिकोणी असा फोल्ड करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला दोरी टाकून घ्यायची आहे आणि परत एक फोल्ड करायचा आहे. वरच्याही साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि शिलाई टाकताना तिथे लॉक करून घ्यायचा आहे आणि खालच्याही साईडने आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे आणि बघा या पद्धतीने आपल्याला हा उकलून घ्यायचा आहे. तर बघा आपलं सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरंही लटकन तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपले दोन्हीही कपड्यापासूनच सुंदर असे लटकनही तयार झालेले आहेत. आता याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूने आपल्याला हे लटकन लावून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे एकही लटकन लावू शकता किंवा 3-4 लटकन सुद्धा लावू शकता. जास्तीचे लटकन लावले तर अजून सुंदर असा लूक येतो. तर मला इथे 2च लटकन लावायचे होते तर त्यासाठी मी इथे 2च लटकन लावून घेतलेले आहेत. आणि मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण ह्या ब्लाऊजचा प्रिन्सेस कट स्टिचिंगचा आणि कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि ज्या मैत्रिणीला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग शिकायची असेल तर त्या मैत्रिणीने तो व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा इथे आता हे लटकन आपले झालेले आहेत. आता हा उकलून घ्यायचा आहे. तर हे लटकन खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी तयार केलेले आहेत. तर बघा आता ही दोरी सेंटर मधून आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि गळ्यापासून खाली 2.5 ते 3 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने मार्किंग केली तर आपले जे नॉट आहेत ते खाली वर लागणार नाहीत, एकाच अंतरावर लागतील. यासाठी इथे मार्किंग करणं खूप महत्वाचं आहे. तर बघा एक बाजूचा आपला नॉट लावून झालेला आहे. लगेच दुसऱ्याही बाजूचा आपण इथे नॉट लावून घेऊयात. मैत्रिणी, ज्या मैत्रिणीला ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे तर त्या मैत्रिणीने तुमचे ब्लाऊजची साईज आणि ब्लाऊजचं पूर्ण माप टाकलं तर आपण त्यानुसार ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. तर खरंच तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ते मापे टाका. आपण त्यानुसार आपण व्हिडिओ तयार करूयात. तर बघा इथे नॉट लावून झालेले आहे आणि बघा लटकन सुद्धा किती सुंदर असे दिसत आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.